अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 2 जूनपासून या राशी होणार श्रीमंत. बदलतील दिवस. बुधदेव अस्त स्थितीत येऊन करू शकतात धनवर्षा. दारी येईल लक्ष्मी. बुधग्रहाचा लवकरच वृषभ राशीत अस्त होणार आहे. बुधग्रहाच्या या स्थितीमुळे काही राशींना मोठा धनलाभ होऊ शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा अस्त उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुध या ग्रहाला नवग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. तो वाणी, बुद्धी, ज्ञान, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि प्रगतीचा अधिपती आहे. बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुधदेवच 2 जूनला सायंकाळी 6:10 वृषभ राशीत अस्त होणार आहे. यामुळे बुधग्रहाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण 3 राशी आहेत ज्यांना या काळात मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या 3 राशी कोणत्या आहेत. या राशीचे भाग्य चमकणार. पहिली राशी आहे कन्या राशी. बुधदेवाच्या अस्तस्थितीमुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. ग्रहांच्या या स्थितीमुळे व्यवसायात यश मिळू शकते. अडकलेले पैसे तुम्हाला अचानक परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुम्हाला व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये पैसे कमवण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. अगदी गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा मिळू शकते. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला आर्थिक यश मिळू शकते. तुमच्या सर्व कामांच्या योजना यशस्वी होऊ शकतात. समाजात मान सन्मान वाढू शकतो. एकंदरीत हा सर्व काळ सर्वच दृष्टीने अत्यंत फलदायी ठरू शकतो. दुसरी राशी आहे वृश्चिक राशी. बुधदेवाच्या अस्तस्थितीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. अचानक भरपूर पैसे मिळू शकतात. तुम्हाला भौतिक सुख देखील मिळू शकते. त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास चांगली बचत करण्यास यशस्वी होऊ शकता. तिसरी राशी आहे धनुराशी. बुधदेवाच्या अस्तस्थितीमुळे धनुराशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ यशाचा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकतं. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.